महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी STV महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। 24 तासात खुनाचे गूढ उकलले। गोपाल सिंग परदेशी हत्या प्रकरणातील दोघे संशयित थाळनेर पोलिसांच्या जाळ्यात। शिरपूर तालुक्यातील पिळोदा गावातील ज्येष्ठ व्यापारी गोपाल सिंग बाबूसिंग परदेशी वय वर्ष 65 यांची घरात घुसून निर्घृण हत्या झाल्यानंतर अवघ्या 24 तासात आता थाळनेर पोलिसांनी संशयितांना अटक करून खळबळजनक गुन्ह्याचा छडा लावला आहे। संशयित आरोपी आकाश पवन इच्छे वय वर्ष 22 आणि आलोक भास्कर चव्हाण वय वर्ष 21 दोघेही राहणार पिळोदा यांना नाशिक जिल्ह्यातील देवळा येथून ताब्यात घेण्यात आलं आहे। दिनांक 1 जुलै रोजी रात्री 12:13 गोपाल सिंग परदेशी यांची त्यांच्याच घरात धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आली। याबाबत मयताचे पुतणे संजय सिंह भिकनसिंह परदेशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून थाळनेर पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम 302-334 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली थाळनेर पोलिसांनी गुन्ह्याचा तपास सुरू केला। गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी दुचाकीने मालेगाव दोंडाईच्या मार्गाने पसार झाल्याचं निष्पन्न झालं। ही माहिती नाशिक ग्रामीण पोलिसांना देण्यात आली। नाशिक ग्रामीण देवळा पोलिसांनी वासोळ गावातून अनोळखी युवक फिरत असल्याची माहिती मिळाली। पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांनी दोघांची चौकशी केली असता त्यांनी गोपाल सिंग परदेशी यांच्या हत्येची कबुली दिली। तात्काळ थाळनेर पोलिसांशी संपर्क करून खात्री केल्यानंतर दोघांना देवळा पोलिसांनी ताब्यात घेतलं। दोघेही आर्थिक अडचणीत होते। आकाश इच्छे याच्या वडिलांचा कॅन्सरच्या उपचारासाठी तर आलोक चव्हाण याला घराच्या बांधकामासाठी पैशांची गरज होती। गोपाल सिंग परदेशी घरात एकटेच असल्याचे पाहून चोरीसाठी ते त्यांच्या रात्री घरात घुसले। परदेशी यांना जाग आल्याने झटापट झाली आणि आकाश इच्छे याने चाकूने त्यांच्या गळ्यावर वार करून त्यांची हत्या केली अशी कबुली दोघांनी दिली। ही कारवाई पोलीस अधीक्षक माननीय श्री श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक माननीय श्री किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय श्री सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली झाली। तपास पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील, पोसई समाधान पाटील, पोसई दिलीप पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय धनकर, विजय ठाकूर, रुपेश गांगुर्डे, राजेंद्र भिल, उमाकांत वाघ, किरण सोनवणे, धनराज मालचे, मुकेश पवार, रवींद्र मोरे, जापोका, आकाश साळुंखे आणि पोलीस मित्र मनोज पुळी सहभागी होते।